सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग चॅनल. आज आपली कानबाई बसणार आहे. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण कानबाई आणायला गेलो होतो शनी मंडळ येथे, आणि आज आपली कानबाई बसणार आहे. सो बघूया आपण काय होतं. आज रास वगैरे काढतील आणि पीठ पण दळतील. सो कसं होतं काय होतं बघूया आपण पुढे. आता पहिले तर चाललो आपण आपल्या शेतामध्ये शेत बघायला. सो भेटूया आपण शेतामध्ये. याला गाठी गवत म्हणता. आऊ आहे ना, शेवराय, गेटरू, आता रोटा, इतिडी, ही गावठी बघ. हे गाव पाला या जखम झाली का याला लाव. हा सगळ्यात जास्त जखमीवरचा इलाज. हे जे आपण बघतोय तर पूर्ण आपलं शेत आहे. पाय टाकायचं चालायचं. आता शेतामध्ये आलोय नाही का आपण, आपल्या शेतामध्ये बघण्यासाठी हे काय लावलंय काय नाही बघू शकता मागे. सो आपण असेच अपडेट देत राहणार आहे. जर तुम्ही नवीन असणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण क्लिक करून घ्या. असंच आपण आता भेटत राहू मस्त मस्त ब्लॉग सोबत. तुम्ही पण खानदेशी आहेत का? जर असाल, माझा व्हिडिओ कोण कोण बघतंय मला समजेल तरी कमेंट करा. तुमचं गाव कोणतं आहे हे पण मला सांगा. कापूस लावलेला आहे शेतामध्ये. आपल्यासोबत इशू पण आलेली नाही का शेतामध्ये. इशू थांबा, उचलून घेतो तुला. हाय कर तू. हाय. खूप जास्त बोलती ही इशू नाही का. जेव्हा केव्हा आम्ही शेतामध्ये येतो तर पप्पा आम्हाला गोष्टी सांगत राहतात नाही का, की त्यांच्या वेळेस असं व्हायचं तसं व्हायचं, मग आम्ही असं करायचो तसं करायचो. हे बघा, त्यांच्या वेळेस त्यांनी काय केलेलं होतं जेव्हा शेती करायची. ते जास्त तर काही शेती केलेली नाही. काय रे, गँग बसली छोटी छोट्या पोरांची. हे बोलताय नाही का. आडे नेंदिरा ना तू
तसा निंदी राहता अजून पुरे याच्या बोलू ना अजून करले बा ते झाड दिसतंय का? शेत बघून झालं आपलं. आता आपण जाणार आहे डायरेक्ट घरी कानबाई मातेकडे. सो भेटूया घरी. कानबाईला तर भाकरीचे रूट पण दिले गेले, भाजी भाकरीचे. हे जे गहू दिसत आहे हे रास असते, म्हणजेच जे रोट असतात ते रोट म्हणजेच हे गहू राहतं. आणि या गहूंना रास म्हणतात. रास फॅमिलीमध्ये प्रत्येकाच्या नावाने 5-5 मोठं काहीतरी टाकायला लागतात आणि मग ते दळायचं आणि मग त्याचे रोट करायचे, म्हणजेच पुरणपोळी. आणि मग या रोटांचं नैवेद्य आपण कानबाईला देत असतो. कापूरची गजले गुलाल नाही टाकले काय रे दमदार आणा सुरुवात उद्या पुढे खेळ नव्हता मांगाडी का तू मांगाडो आरती मोबाईल मध्ये मांगाडो आता काय कोण हे रासची आपण इथं आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि नंतर मग ही देवीचा धागा बांधला. जेव्हा ही मोजलेली रास कानबाई समोर राहते तेव्हा कोणीतरी त्या ठिकाणी थांबावं लागतं. आता ही रास इथे जात्यावरती जळलं, तुम्ही काय म्हणता याला, जात, भरगळं, गट्या ती जी रास आहे रोटांची ते या गट्यावरती दळायला लागतं. कमेंट करा तुम्ही काय म्हणता याला. आता सर्वजण थोडे थोडे करून ही रास दळतील आणि मग गोरखनाथ महाराज की जय. बोला खंडेराव महाराज की जय. माता की जय. धीरे 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 धीरे
दीदी गाणं म्हणा मी तुमने मागे म्हणा Bluetooth mode.